घरच्यांसाठी काहीतरी खास बनवायचं असेल आणि सगळ्यांनी खुश व्हावं असं वाटत असेल तर आजची ही भरली भेंडी रेसिपी तुमच्यासाठी आहे। रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि लाईक करायचे आहे आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। नमस्कार मंडळी, प्रीतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। भरली भेंडी करण्यासाठी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता सुती कपड्याने भेंडी पुसून घ्यायची आहे, म्हणजे भेंडीमधील जो ओलावा आहे तो निघून जाईल आणि आपली भेंडी कोरडी होईल। आता भेंडीला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायचे आहे। प्रत्येक भेंडीला मध्ये चीर द्या, पण पूर्ण कापू नका। भेंडी छोटी असेल तर फक्त मध्ये चीर द्या आणि मोठी असेल तर दोन भाग करून मग चीर द्या। मैत्रिणींनो, भरली भेंडी करण्यासाठी हे नेहमी लक्षात ठेवा की भेंडी ही कोरडी असावी, तिच्यामध्ये थोडंही पाणी राहता कामा नये, नाहीतर आपली भेंडी चिकट होते। भेंडीमध्ये भरण्यासाठी जो मसाला लागणार आहे त्याचे साहित्य पाहूया। मी इथे 1 कप शेंगदाणे, 1 कप खोबरे, कोथिंबीर, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 चमच तीळ आणि आलं घेतलं आहे। आता खोबरे आपण भाजून घेऊया, त्यानंतर यामध्ये तीळही भाजून घेऊया। आता हे भाजलेले तीळ आणि खोबरे आपण गार करायला ठेवून देऊ। सगळ्यात आधी आता आपण तीळ आणि खोबरे थंड झाले आहे, आता ते आपण वाटून घेऊ। हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे, अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे घालून हे सुद्धा जाडसर वाटून घेऊया। अशा प्रकारे हा आपला इथे भरल्या भेंडीसाठी मसाला तयार आहे। आता हा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे गूळही वापरू शकता। आता यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूया, त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालूया। आता सर्व हे एकसाथ मिक्स करून घेऊया। मी इथे माझ्या आवडीप्रमाणे मसाले घेतले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून मसाले यामध्ये घालू शकता। आपला मसाला बनवून तयार आहे। आता आपण हा मसाला भेंडीमध्ये भरून घेऊया। लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हा मसाला आपल्याला भेंडीमध्ये भरताना हलक्या हाताने भरायचा आहे। मैत्रिणींनो, मी तुम्हाला इथं अजून एक टिप देते की जर तुम्हाला भरली भेंडी करायची असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला मीडियम आकाराचीच भेंडी घ्यायची आहे। खूप मोठी भेंडी कडक लागते आणि लहान भेंडीमध्ये मसाला नीट बसत नाही, त्यामुळे घेताना भेंडी ही आपल्याला मीडियम आकाराचीच घ्यायची आहे। आपल्या सर्व भेंडींमध्ये मसाला भरून झाला आहे। आता राहिलेला मसाला आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे। आता फोडणीसाठी लागणारे साहित्य आहे कढीपत्ता, हिंग, जिरे आणि मोहरी। आता कढईत 2 चमच तेल घालू। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण ठरवू शकता। मी कमी तेलात करते, त्यामुळे मी कमी तेल वापरते। तेलामध्ये आता थोडीशी मोहरी, जिरे, हिंग घालू आणि त्यानंतर राहिलेला मसाला घालून परतून घेऊया। आता यामध्ये भेंडी घालूया। भेंडी ही हलक्या हाताने छान परतून घ्यायची आहे। मी इथे कढीपत्ता घालायची विसरली होते, तो नंतर घातला आहे। आता यामध्ये थोडासा पाण्याचा भपका मारून घेऊया आणि भेंडीला थोडे हलके परतून घेऊन झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटासाठी शिजायला ठेवून देऊया। मध्ये मध्ये हलक्या हाताने हलवा, म्हणजे भेंडी तुटणार नाही आणि भेंडी छान कुरकुरीत मसालेदार होईल। गॅस हा आपल्याला मंदच ठेवायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता आपली कुरकुरीत मसालेदार भेंडी तयार आहे। आपली चविष्ट भरली भेंडी तयार आहे। ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता, खूपच टेस्टी लागते। घरगुती चव आणि प्रेमाने बनवलेली ही भरली भेंडी नक्की करून बघा आणि तुमच्या कुटुंबासोबत एन्जॉय करा। तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे कमेंट करून नक्की कळवा। अशाच प्रेमाने भरलेल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।